जाऊया पुढे आणखी काही बातम्यांकडे। जिल्ह्यातल्या बातम्या पाहूया आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसानं झोडपले। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं परिसरामध्ये सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली। ढगफुटी सदृश पावसानं शेतीमालासह मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं। पुण्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओनं विशेष मोहीम राबवली आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आरटीओनं स्कूल बस आणि व्हॅनची तपासणीची मोहीम राबवली आहे। यावेळी स्कूल बस वाहनांची कागदपत्र, फिटनेस प्रमाणपत्र वैध ठेवण्याचे निर्देश दिलेत। क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक किंवा अपूर्ण कागदपत्र आढळली तर कारवाईचा इशारा दिलेला आहे। पुण्यानंतर बातम्या पाहूया नाशिक जिल्ह्यातून। नाशिकला पावसाचा आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कालही शहरामध्ये काही परिसरामध्ये पावसाचा तुरळक शिडकाव झालाय, तर ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उकाड्यामध्ये वाढ झाली आहे। नाशिकनंतर बातम्या संभाजीनगरमधून। संभाजीनगरमध्ये महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली। या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह 6 जणांविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि टोळीवर चाकूचा धाक दाखवून महिलांच्या गळ्यातले दागिने हिसकावण्याचा गुन्हा दाखल झालाय। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांना मकोका कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 120 उमेदवार कायम आहेत। अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून 1 उमेदवारानं काल उमेदवारी अर्ज मागे घेतलाय आणि यापूर्वी बिगरशेती मतदारसंघातून रवींद्र संचेती यांनीही माघार घेतली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आंदोलन करण्यात आलं। संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं ऊस बिल थकवलेलं आहे, त्यामुळे स्वतःच्या घामाच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन करण्यात आलं। यावेळी अर्थनग्न होऊन आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपलं हे आंदोलन सुरूच ठेवलं।